जसं ह्या जिल्ह्यात देखील आपण पाहिलं असेल, जे आपले विरोधी उभे राहिलेत समोरून, त्यांचं काय वैशिष्ट्य आहे? ठीक आहे, ते बोलतात, त्याचा ट्रॅक भलतीकडेच गेलेला आहे. मला त्याच्यावर बोलायचं नाही, मी कधी वैयक्तिक टीका करत नाही. त्या लोकांना, त्या परिवाराला गेले 16-17 वर्ष पगार मिळतो आम्हाला शिव्या देण्यासाठी. तो मिळत जाऊ दे ना, तर चालणं तरी कसं? गॅस डिझेल पेट्रोल त्यांना तरी कसं परवडणार? मी त्यांच्या जे असे शिवे देतील, जेवढे धमक्या देतील, त्यांना किंमत पण देत नाही, त्यांची लायकी पण नाही त्यांना किंमत देण्याची. पण त्यांची गुंडगर्दी तुम्ही परत येऊन बसू देऊ नका. गुंड नाहीच आता चिंदीचोर झालेले आहेत. कोंबड्या पळवत असतात, जमिनी पळवत असतात. मुंबईत देखील असं कधी धिंगाणा घालायचे, नंतर सरळ केलं सगळ्यांनी त्यांना. पण कधी बायकांना जाऊन छळायचं, कधी काय करायचं, जी काही त्यांची इमेज झालेली आहे 1+2 ची, ती 1+2 तुमच्या डोक्यावर बसू नका. ते 1+2 असं बनवलं तर एक पूर्ण व्यक्ती होऊ शकते उंचीनी, पण त्या उंचीकडे आपण लक्ष द्यायचं नाहीये. ते जेवढे खाली जातील तेवढं आपल्याला वर उडायचं आहे, पाय जमिनीवर ठेवून, कारण आपल्याला जनतेची सेवा करायची आहे.